नमस्कार. माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला मराठी नूतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि सण म्हटलं की सगळ्यांची सकाळी सकाळी खूप सारी धावपळ असते. रांगोळी काढायची, सडा टाकायचा आणि उंबरठा करायचं. आणि आपल्या हिंदू धर्मातील परंपरेनुसार आंब्याच्या तोरणाचं खूप सारं महत्त्व असतं. गुढीपाडव्याला आहे ना आंब्याचं तोरण बांधलं जातं. त्यानंतर गुढी उभारायची, म्हणजे सकाळी ना लवकर उठून हे सर्व कामं करून घ्यायचे. आणि आज आहे ना अमावास्या असल्यामुळे ना गुढी उभारण्याचा मुहूर्त आहे ना 7 वाजेचा होता. त्यामुळे आहे ना सकाळी थोडंसं लवकर उठून सगळं सडा रांगोळी आवरून घेतली. त्यानंतर आंब्याचं तोरण बांधून घेतलं, उंबरठा लेपन करून घेतलं आणि आता गुढी उभारायची. गुढी उभारण्यासाठी आम्ही सर्व वरती आलेलो आहे गच्चीवरती. गुढी उभारून झाली. आता गुढीची पूजा करून घेतो. आणि आजी बाबा पण येत आहे गुढीची पूजा करायला. ते थोडे लेट उठले होते ना, मग आवरून येत आहे. तोपर्यंत आम्ही ना गुढीची पूजा करून घेतो. आजपासून आहे ना चैत्र नवरात्रीला पण सुरुवात होतीये. तर आज तुम्हा सर्वांना चैत्र नवरात्रीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मागील वर्षाचे सर्व दुःख विसरून नवीन वर्षाची नवीन सुरुवात आनंदाने करूया. आणि सण म्हटलं की पुरणपोळीचा गोडाधोडाचा स्वयंपाक आलाच. तर पुरण म्हणजे डाळ मी शिजत टाकली होती. तर आता पूजा होईपर्यंत आहे ना डाळ छान अशी शिजून जाईल. आणि आता आहे ना आजी बाबा पण आले, ते पण पूजा करून घेतील. आणि आज आहे ना दिवा पण विझला नाही, कारण आज वारच नाही आहे. पण पक्ष्यांची चिवचिवाट इतकी चालू आहे, असे मस्त आवाज येतोय. शेजारी झाडं आहे ना, त्या झाडांमुळं खूप छान असा पक्ष्यांचा आवाज येतोय. तर मस्त अशी चिवचिवाट चालू आहे पक्ष्यांची. आजी बाबा पण आले, आता ते पण पूजा करून घेतील. आणि त्यानंतर आता विराज पण पूजा करून घेईल. गुढी ना उभारून झाली. त्यानंतर आता आहे ना स्वयंपाकाची तयारी. पुरण पण छान शिजलं होतं. पुरण उलटून घेतलं आणि त्यामध्ये साखर टाकून आहे ना पुरण परतायला ठेवलं एका साईडला. तोपर्यंत इकडं रशीची तयारी करून घेतली. आमच्याकडं रशीच म्हणत्या, काही ठिकाणी याला येळवणीची आमटी म्हणत्या, काही ठिकाणी बरेच नावं आहे. तर मसाला काढून घेतला आणि आमटी करून घेतली. तर इकडे लगेच आहे ना पुरण परतून झालं, लगेच वाटायला घेतलं. तर पुरण पण वाटून झालं आहे आता. आणि इकडं आमटी पण उकळती आहे. तर लगेच आहे ना पुरणपोळी करून घेते आहे. आणि भात पण झाला आहे माझा. बराचसा स्वयंपाक आवरला आहे. खीर बाकी आहे आणि पुरणपोळ्या. तर मी इथं आहे ना पुरणपोळ्या करते आणि विराज मला थोडीशी मदत करतोय खिरीसाठी. तर तो आहे ना काजू बदामाचे काप करून घेतोय. आणि खीर पण तोच बनवणार आहे. तो म्हटला की मम्मी आज मी आहे ना खीर बनवतो. तर तोच खीर बनवणार आहे. आणि तांदूळ भिजत घातले होते ना, ते पण त्यांनी वाटून घेतले. तर आता तो खीर बनवतोय, तोपर्यंत मी मस्त अशा पुरणपोळ्या करून घेते. तर गरम गरम खीर आणि गरम गरम पुरणपोळ्या छान वाटतात ना. तर चला आता तो पण आहे ना खिरीची तयारी करून घेतोय. तोपर्यंत आहे ना आता मी पुरणपोळ्या करून घेते. आणि स्वयंपाक झाला म्हणजे देवांना नैवेद्य द्यावा लागतो. तर आमच्याकडं कसं असतं, गावाकडं धरणी मातेला ओटी भरावं लागते नवीन वर्षाची. परत जे आपल्या शेताच्या कडाला देव असतात ना, त्यांना पण नैवेद्य द्यावा लागतो. तर चला आता आहे ना पटकन स्वयंपाक करून घेते आणि नैवेद्याचं ताट भरती.
आता आहे ना सर्व देवांना नैवेद्य ठेवून आली आणि धरणी मातेची पण ओटी भरून आली. तर त्यानंतर आता गुढीला नैवेद्य, तर गुढीला पण नैवेद्य घेऊन आली मी वरती. बराच वेळ झाला होता. पुरणाचा स्वयंपाक म्हटल्यावर भरपूर सारा वेळ लागतो. तर आता आहे ना गुढीला पण नैवेद्य देते आणि त्यानंतर आहे ना गुढी सोडून आणि घरात नेते. घरात नेल्यानंतर देवाजवळ ठेवल्यावर पण गुढीला नैवेद्य ठेवावा लागतो. तर असं काही असतं. तर गुढीला नैवेद्य ठेवते. तर चला व्हिडिओची एंडिंग इथंच करते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कशाप्रकारे गुढीपाडवा साजरा केला तेही कमेंटमध्ये सांगा.